जागृत जीवन जगुनी जिज्ञासा जागती ठेवूया जगती विषय असो स्थूलाचा सूक्ष्माचा देव वाखरी प्रगती पृच्छा करुनी साधू जिज्ञासेची तशीच परिपूर्ती देवकृपे सर्वांना लाभो इह पर दोहोत श्रेष्ठ गती. आपला विषय जीवनवेदचा चालू आहे, पण आज ज्ञानेश्वरीचा आतला शनिवार 3-4 महिन्यात मधल्या इतर अशा विषयांच्यामुळे काही त्याच्याकडे लक्ष देता आलं नाही. ते बराच गठ्ठा झालेला आहे, तिथला थोडा आड आहे. हा काय सगळा संपूर्ण नाही आहे, आपल्या वेळेमध्ये जेवढं होईल तेवढं करतो, बाकीचं ठेवतो. असं काय काळजी करायचं कारण नाही, कारण उरलेलं ठेवूनच आग खाली. मूकं करोति वाचालं कृपात्मं वन्दे परमानन्दमाधवं सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्याचा जसा अधिकार तसं त्यानं नाम घ्यावं, असं श्री महाराजांचं वचन आहे. त्यासाठी त्यांनी वैद्य रोग्याला निरनिराळ्या माध्यमातून औषध घ्यायला सांगतात असा दृष्टांत दिला आहे. त्यात त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे हे सांगितलं नाही. ज्याचा त्याचा अधिकार या बाबतीत ज्यानं त्यांना कसा ओळखावा आणि नेमकं काय करावं आणि कशा प्रकारे नाम घ्यावं, तोंडानं घ्यावं, श्रद्धेनं घ्यावं, वृत्ती सांभाळून घ्यावं आणि नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे असं समजून घ्यावं, असंही पुढं सांगितलं आहे. या वचनाचा खुलासा करावा ही विनंती. प्रवचनाचं नित्यवाचन करणाऱ्या व्यक्तीला कोणतरी शंका आहे, बरोबर आहे, याचा जसा अधिकार तसा त्यांना नाम घ्यावं. त्यात एक महत्त्वाचा शब्द येऊन गेलेला आहे की त्यासाठी त्यांनी वैद्याचं उदाहरण दिलं. 2-3 प्रकारचे रोगी दिले. आपल्याला आठवत असेल, हा विषय येऊन गेलेला आहे प्रवचनामध्ये, की गरीब मनुष्य होता, त्याला त्याने ते औषध तुळशीच्या रसातून घ्यायला सांगितलं, त्यासंबंधी हे उल्लेख आहे. मध्यम परिस्थितीतला होता, त्याला ते केशरातून घ्यायला सांगितलं, आणि श्रीमंत मनुष्य होता, त्याला कस्तुरीबरोबर घ्यायला सांगितलं, असा काहीतरी उल्लेख मूळ प्रवचनामध्ये आहे, आपल्या स्मरणामध्ये असेल. तर ह्यात एक लक्षात ठेवायला हरकत नाही की निरनिराळ्या माध्यमातून औषधं घ्यायला सांगितली, औषध एकच घ्यायला सांगितलं. आपल्याला स्पष्ट आहे असं, औषधं वेगवेगळी घ्यायला सांगितलेली नाहीत. माध्यमं निरनिराळी वापरली, कशात मिसळायचा तो प्रश्न आहे. तेव्हा कशात तरी मिसळून घ्यायला लागणार, कशात तरी बरोबर घ्यायला लागेल. त्यामुळे माध्यमं निरनिराळी आहेत, औषध एकच आहे. त्यामुळे आपण तेवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आपला संबंध मूळ त्याच्याशीच आहे, कारण मनुष्य औषधाने बरा होतो, माध्यमाने होत नाही. माध्यम हे पूरक आहे त्याला, तर त्यामुळे आपण तेवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. आता इथे अडचण आली आहे ती बरोबर आहे की ज्याचा जसा अधिकार आल्यामुळे, शब्द आल्यामुळे आपल्याला नेहमीचे सगळे अधिकार समोर येतात, आणि त्यात आपण कुठे येतो की काय, किंवा काही अधिकार याच्यासाठी वेगळा लागतो की काय, अशी एक शंका निर्माण होते. बरोबर आहे. मग प्रकार सांगितले पुढे. तेव्हा हे अधिकार जे आहे तो इथला आपल्याकडे जो नेहमीचा अधिकार आहे तो वेगळा. हा साधने संबंधी अधिकार आहे. साधने संबंधी अधिकार, एरवीचा अधिकार म्हणजे आपला लौकिक ऐपत जी असते, तेव्हा परमार्थामध्ये सुद्धा एक प्रकारची ऐपत असते प्रत्येकाची. साधन एकच आहे, नाम एकच आहे, पण माध्यम म्हणजे त्याच्यातल्या अधिकार या अर्थाने ऐपत ती जी आहे ती वेगवेगळी आहे. आपल्याकडे जसं यात्रा करणारे, वेगवेगळ्या प्रकारची साधनं करणारे, त्यांची जशी जशी ऐपत म्हणजे कुवत असेल त्यानुसार ते ती साधनं करतात. तेव्हा यात इथे नाम एकच घ्यायला सांगितलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल आपण शंका बाळगायचं कारण नाही. प्रश्न राहिला फक्त की ही लौकिक ऐपत काय आहे. तर परमार्थामध्ये ते करताना आपली ऐपत म्हणजे आपल्या परिस्थितीमध्ये शरीराची अनुकूलता,
आता नाम घ्यायला सुद्धा शरीराच्या अनुकूलतेचा थोडासा नाही असं नाही. अगदी बैठक घालून पद्मासन घालून एखादा बसेल आणि नाम घेईल, त्याचा तो अधिकार आहे की तसं तो करू शकतो. पण हेच दुसऱ्याला जमेल असं नाही. माध्यमाचा फरक आहे, फक्त बैठकीचा फरक आहे. एखाद्याला तसं नाही बसता येणार, साधी मांडी घालून बसेल, एखाद्या तेही जमणार नाही, खुर्चीत बसून घेईल. काय असेल ते, म्हणजे जे बदल आहेत ते वेगवेगळे, ते कशातले आहेत, तर शरीराची अनुकूलता आहे. किंवा आता मग अशी म्हटलं तसं वेळेचं दुसरं, प्रत्येकाच्या वेळाची उपलब्धता वेगळी वेगळी आहे. त्यासुद्धा घेणार नामच, पण अर्धा तास घेणार, 1 तास घेणार, अमुक तास घेणार, पहाटे उठून घेणार, दुपारी घेणार, रात्री घेणार. वेळेचा सुद्धा अनुकूलतेचा प्रश्न आहे. एक असं सांगून उपयोग नाही की बाबा पहाटे 4 ते 5 नामस्मरण करावं किंवा एक संध्याकाळी रात्री 10 ते 11 करावा, असं काही म्हणता येणार नाही. त्याच्या परिस्थितीची, म्हणजे त्याचा तो त्यातला अधिकार असं समजा आपण. परिस्थितीमधली जी ऐपत आहे तसं इथे हा अधिकार म्हणजे हा वेळेची उपलब्धता किंवा त्याची अनुकूलता, ती सुद्धा वेगवेगळी आहे प्रत्येकाची. एखाद्याची सकाळी व्यवस्थित नामस्मरण होतं छान, आणि मग तो सगळ्या कामाला लागतो, अशी एक त्याची पद्धत आहे. एखाद्याला सकाळी वेळ नाही, आपल्याकडे गृहिणीला सकाळी वेळ नाही समजा, किंवा आमच्यासारखी विषय उठणारी माणसं त्यांना सकाळी वेळ नाही, म्हणजे असे, म्हणजे त्याच्यासह खूप प्रकार असू शकते. म्हणजे अमुक असं म्हणत नाही, खूप उशिरा उठणार आहे, त्याला सकाळी उठून कुठं तो उठला की त्याला तर पळायला लागते, कारण तोपर्यंत जायची वेळ झालेली असते, कामांची वेळ झालेली असते. आणि त्या कामांच्या वेळेमुळं या सगळ्या परिस्थितीत त्याला ती वेळ सकाळची 7 ते अमुक किंवा एखादी पहाटे उठण्याची वेळ. आता काही ना त्याची सवय आहे की पहाटे 5ला उठतील, 4ला उठतील आणि अगदी ब्रह्ममुहूर्तावर छान नामस्मरण करत बसतील. छान आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे जो अधिकार आहे तो या अर्थाने तो त्याचा जसा असेल त्याने करावं. पण नामात फरक नाही पडला आणि परिणामातही नाही फरक पडला, कारण नामाची एकाग्रता त्याची पहाटे होत असेल तर उत्तम गोष्ट आहे, तीच संध्याकाळी सुद्धा होत असेल तरी उत्तम आहे, रात्री होत असेल तरी उत्तम आहे. भाव आणि तुमची एकाग्रता किती आहे त्याच्यावर त्याचा परिणाम अवलंबून राहील. त्यामुळे औषध एकच आहे आणि आपल्याला बरं व्हायलाही तसंच होणार आहे सारखंच सगळ्यांना, त्यामुळे त्याची काही काळजी करायचं कारण नाही. दुसरी गोष्ट, मनाची तयारी असते, घरची साथ असते, किती अधिकार वेगवेगळे आहेत. आता विषय निघाला म्हणून घरची साथीचा प्रश्न आला. एखाद्याला असली आनंदाची गोष्ट आहे, सवडीनं सोयीनं असं बसता येईल, एखाद्याला घरची नाही अनुकूलता हो, तर काय करावं तुम्ही? मग आता ते घरची माणसं आता कोण आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे असले ऑफिसला गेले की बसावं नामस्मरणाला, सकाळी बसण्यात काय अर्थ नाही, जे मिळवायचं त्याच्यात दुप्पट घालावं लागेल सगळं, तसं कशाला करायचं उगाच. म्हणजे हे अधिकार फरक पडतो. तर कदाचित ही उलटी असू शकेल, अशी काही मला म्हणायचं नाही, तसं त्याची दुसऱ्या बाजूला सोय बाजू असू शकेल. मग तसं असेल तर तसं करावं. तर त्यांची जर त्याला अनुकूलता नाही तर त्यानं ते भजनी मंडळ वगैरे असतं की बाहेर गेलं की जपाला बसावं, आलं की आपलं माय ठेवून द्या, उगाच चर्चा नको विषय. आपल्याला परिणाम साधायचा आहे, औषध द्यायचं, अधिकार वेगवेगळे त्यानुसार बदल केला तर असं करावं. हे एक म्हणजे आपल्याला माध्यमाचा प्रश्न आहे त्यातला लक्षात आला. इथे म्हणते की तोंडानं घ्यावं, श्रद्धेनं घ्यावं, हे महाराजांचं म्हणणं आहे, बरोबर आहे. ह्याच्यात एक तोंडानं घ्यावं म्हणण्यामध्ये कृती सांगितली, श्रद्धेनं घ्यावं म्हणण्यामध्ये काय भाव असावा ते सांगितलं, वृत्ती सांभाळून घ्यावं म्हणजे आपलं ध्येय काय असावं ते सांगितलं. हे 4 शब्द वापरलेत, बरोबर आहे. तोंडानं घ्यावं, श्रद्धेनं घ्यावं, वृत्ती सांभाळून घ्यावं आणि नाम हे एकच सत्य आहे असं मानून घ्यावं. हे जे सगळं सांगण्यामध्ये कोणते गोष्टी येऊन गेल्या याच्याकडे लक्ष ठेवावं आपलं, तर आपल्या लक्षात येईल की तोंडानं घ्यावं, कृती सांगितली, वेखरी अभ्यास वेखरी सोडू नका, तसं आहे थोडक्यात. तर त्या अर्थाने अगदी वेखरीने शक्य असेल असं नाही, पण ते निदान काय जे मौनाने शक्य असेल ते वाणीचं आपल्या तो काही प्रकार शक्य असेल तो, म्हणजे त्याच्यातली कृती सांगितली. श्रद्धेने घ्यावं याच्यामध्ये भाव काय असावा ते सांगितलं, मी अशा श्रद्धेने घेतो की ठरेल. वृत्ती सांभाळून घ्यावं तेव्हा ध्येय काय हे सांगितलं की हे जे नाम मी घेतोय ते माझ्यातल्या परिवर्तनासाठी मी घेतोय आणि मला भगवत रूप होऊन जायचं आहे. आज मी वेगळा आहे, तेलाचा थेंब आहे, पाण्याचा थेंब व्हावा अशी इच्छा आहे, तर मिसळून जाईल, समुद्रात मिसळून जाईल आणि वेगळं होणार नाही, भगवंत होऊन जाईल. तर ही माझं ध्येय. म्हणून इथे जे वृत्ती सांभाळून घ्यावं असं म्हटलं ते आपल्या दृष्टीनं आपण ध्येय म्हणून समजायला हरकत नाही. नाम हेच एक त्रिभुवनात सत्य आहे असं समजून घ्यावं, असंही वाक्य पुढे आहे. तेव्हा ही नामावर निष्ठा कोणती असावी ती सांगितली. ही एकच गोष्ट सत्य आहे आणि खरं सांगायचं तर बाकी सगळे असत्य अनुभवायला येत असताना ही एक गोष्ट असत्य आहे सत्य आहे सांगायची गरज नाही. खरं सांगायचं आपण अनुभवून बघा की बाकीच्या ज्या ज्या गोष्टी म्हणून आहेत त्या कोणत्या ना कोणत्या कारणाने असत्य ठरतात. आज सत्य आहे, नोट खोटी ठरावी, तसं माणूस खोटा ठरतो. किती गोष्टी खोट्या ठरतात, संबंध खोटे ठरतात, नातं खोटं ठरतं, किती गोष्टी खोट्या ठरतात. मग ह्या जर असत्य आहेत
म्हणून या अर्थाने बघावं की नाम सत्य आहे. म्हणजे काय आहे, त्रिभुवनात एकच सत्य आहे असा शब्द महाराजांचा. म्हणजे याच्यावरून आपण कल्पना करावी की त्यांना काय हायेस्ट ऑर्डरला नाम अपेक्षित आहे आपल्या दृष्टीनं. जेव्हा निष्ठा या दृष्टीनं आपण त्याच्याकडे पाहिलं तर ते इतकं सत्य आहे असं मानून जो घेत असेल त्याच्या नामात ती ताकद आहे. त्याला परिवर्तनही करण्याची ताकद आहे आणि भगवंताला खेचून घेण्याची ताकद सुद्धा आहे. एवढं सांगतो. आपल्याकडे हे खूप प्रकारचे विषय येत असतात. त्याच्यात हा थोडासा सामाजिक विषय दिसतोय या प्रश्नामध्ये की दयामरण तसंच मरणोत्तर देहदान याविषयी आपलं काय मत आहे. खुलासेवर सांगा. एवढा खुलासेवर आपल्याला माहितीच आहे की इथे अवघड आहे. इथं खुलासेवर आपल्याला वेळेचं बंधन असतं. अंधार पडतो, रिक्षा मिळत नाही, आपल्याला माहिती सगळ्या अडचणी. तेव्हा त्यातल्या त्यात जेवढा खुलासा हा खूप मोठा विषय आहे. तेव्हा सर्वात पहिल्यांदा एवढंच सांगतो. आता दयामरण आहे उदाहरणार्थ. तर हे पहिल्यांदा लक्षात घेऊ की हा वादग्रस्त प्रश्न आहे. दुसरी गोष्ट तो न्यायप्रविष्टही आहे. म्हणजे हे सगळं लक्षात ठेवून पुढे काय म्हणायचं ते बोलतो. वेगवेगळे देश, वेगवेगळ्या देशातली मतं, लोकांचे मतप्रवाह तेव्हा हे वेगवेगळे आहेत. यात आपण दयामरण शब्द वापरला आहे. त्या मुळात मृत्यूच्या व्याख्येबद्दल सुद्धा मतभेद आहेत. की ब्रेन डेड झाला की मनुष्य मृत समजायचा की हृदय थांबलं की समजायचा, असं अजूनही चालू आहे. मला वाटत नाही त्यांचा काय निर्णय झाला. आपल्याला माहीत असेल तर आपण बघा. तेव्हा ह्याबद्दल अजून थोडे काही देशादेशांच्या कायद्यामध्ये मग मला जे किरकोळ माहिती आहे त्याबद्दलच हे सांगतो. तर ह्याबद्दल अजूनही मतभेद आहेत असं म्हणतात. यानंतर हेही पुढे सुरुवातीला सांगतो की हे मत आता मी जे काय व्यक्त करतो आहे लौकिक बाजूला ठेवू. तुम्ही माझंच मत व्यक्तिगतच विचारलेलं आहे त्यामुळे त्याच पातळीवरही सांगतोय. त्यामध्ये इतरांच्या मतांचा आणि त्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण आदर राखून मी हे आपल्याला समोर ठेवतो. तेव्हा आता मुळात हा जो दयामरणाचा वादग्रस्त प्रश्न आहे म्हटलं, असं विवाद्य का झालं ते, त्याच्यावर वाद निर्माण का झाले. एखादी गोष्ट दान आहे किंवा दयामरण आहे तर ही दया दाखवावी की नाही. त्यातला एक मुद्दा पहिल्यांदाच लक्षात ठेवा की खरा मुद्दा हा मृत्यू मागणाऱ्याला हवा आहे की इतरांना हवा आहे. जाता जाता एखादी लक्षात घेऊन पुढे जावं. ते काही वेळेला यात फरक असतो. आपण सगळी परिस्थिती अनुभवलेली माणसात, सगळ्या प्रकारची माणसं आपण पाहिली असतील. तेव्हा हे त्याला हवं आहे की इतरांना हवं आहे हे बघावं. आता दोन भाग झाले. परत मी जावं असं जर मला वाटत असेल असं एक असू शकतं किंवा काय सांगू मला तर इथून जायला तरी थोडा वेळ आहे, पुढचं माहिती आहे. पण हा जावा असं इतरांना वाटत असेल. म्हणजे काय असेल, कदाचित मी जावा असं वाटत असेल. दोन्ही बाजूने उत्तरांचा विचार करतो मी. तेव्हा मी जावं असं मला वाटतं ते का वाटतं असं असेल. हा जावा असं इतरांना वाटत असेल तर नॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये सर्वसामान्य परिस्थितीमध्ये ते बरोबर नाही. कारण इतरांना हे वाटू नये खरं सांगायचं तर ते बरोबर आहे. फक्त काही अपवादभूत परिस्थिती उद्भवतात. ॲबनॉर्मल सर्कमस्टान्सेस आहे काही, की एखादा मनुष्य बेशुद्धीत आहे, अनकॉन्शियस आहे, काही ॲक्सिडेंटमुळे आहे, कशामुळे आहे, ती व्यक्ती सांगू शकत नाही. त्यावेळेला इतरांनी सांगण्याचा प्रश्न येतो. हा प्रश्न येतो नाही असं नाही. हा खूप हे कॉम्प्लिकेटेड प्रश्न असल्यामुळे मी त्याबद्दल बोलताना अगदी जपून बोलतो की ह्यात एक अडचण आहे की ती व्यक्तीच सांगू शकत नसली, ती जर बेशुद्ध असली तर आता ठरवायचं कोणी. त्यात अडचण ही की ती जी आता शुद्धीवर नाही, काहीच सांगू शकत नाही, ती मागे येईल की पुढे जाईल हे कसं ठरवायचं. म्हणजे मागे आली तर केवढा धोका आपण पत्करू, हा प्रश्न ह्यातून असतो. म्हणून अडचण निर्माण होते. जर असं नसेल तर मग पर्याय आहेत त्याला. इतरांना सुद्धा म्हणजे इतरांची बाजू पुरी करतो फक्त. त्या इतरांच्या बाजूने काय राहतं तेव्हा मेंदू अनेकदा मृत होतो, ब्रेन डेड होतो म्हणतात. आता हा शास्त्रीय विषय आहे, ते लोक अधिक जाणतील. तर मृत होतो अशा वेळेला दयामरण हा खरोखरच पर्याय चांगला आहे. मेंदू मृत झालेले आहे, त्याच्या पुढे आणखीन काही शक्यता राहिलेली नाही तर ते असावं. नाहीतर तो त्या जीवावर सुद्धा अन्याय आहे खरं सांगायचं तर. आपण त्रस्त आहोत
आपण त्या जागी आहोत अशी कल्पना करून बघा. कसंही कल्पना केली तरी आपल्या लक्षात येईल की, आणि कशाला सांगा, आपल्याला माहिती आहे ना, 26 वर्षापूर्वीपासून एक देह तिथे मुंबईत जपून ठेवलेला आहे. अत्याचार झाला आपल्याला माहिती आहे, अत्याचार झालेला आहे. 26 वर्ष या घटनेला झाली तरी अजून त्याचा न्याय झाला नाही. आता हा न्याय म्हणता येईल का? अशा अवस्थेत माणसाला आता जिवंत म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं नक्की, म्हणून म्हटलं. म्हणून अशी वेळ असेल तर खरोखर, आणि ती मला वाटतं की त्यांची ती मैत्रीण आहे जवळची, ती लढती आहे केस, तेव्हा अगदी माणुसकीच्या भूमिकेतून सुद्धा ते योग्य आहे. हे व्यक्तिगत मत आहे, माणुसकीच्या दृष्टीतून सुद्धा ते योग्य आहे की अशा अवस्थेत माणसाला कसं ठेवावं. दुसरं, अनैसर्गिकपणे जगवण्याचे मार्ग निघालेले आहेत. हा वैद्यकानं निसर्गावर आणि माणसावर केलेला अन्याय आहे असं माझं मत आहे. अनैसर्गिकरित्या त्या माणसाला जिवंत ठेवणं निसर्गावरही अन्याय, कारण निसर्गाची स्वतःची व्यवस्था आहे. खरं सांगायचं तर मनुष्याला जिवंत ठेवणं किंवा घेऊन जाणं ही निसर्गाची व्यवस्था आहे, तुमची माझी व्यवस्था नाहीच आहे. तसं असतं तर आपण आणलं असतं आणि नेलं असतं. तिनं म्हणे ते काय आपल्या आहे त्या जन्ममृत्यू हाती तुझी हा ती आहे, तसं ते तेवढंच त्याच्या हातात ठेवलेलं आहे. तर हा अनैसर्गिकरित्या जगवण्याचा प्रश्न असेल, त्यामध्ये इतरांचा संबंध असेल, तर त्यामध्ये मात्र तो निसर्गावर आणि त्या व्यवस्थेवर आणि त्या व्यक्तीवर तो अन्याय होईल जगवणं. हा अशा वेळेला हे बरोबर आहे. आता मी स्वतः जावं असं मला वाटतं, या बाजूने विचार करू समजा, तर मला का वाटतं हा प्रश्न आहे. जसं अनेकदा दिवसभर गेला, संध्याकाळी वाटतं, रात्री वाटतं, काही प्रसंगात वाटतं यापेक्षा गेलेलं बरं वगैरे कंसात. ते मी त्रासलोय का म्हणजे हा विचार करावा, हा जो प्रश्न आहे. तर या म्हणण्यामध्ये हे पण सगळे प्रश्न आहेतच. ते जाता जाता फक्त स्पर्श करून जायचं प्रश्न नाही एवढंच. ते मी त्रासलोय का, किंवा आजारी आहे, फार आजारी, सध्या आजार असतात ते सहन होत नाही म्हणून मनुष्य म्हणतोय, काय गरिबी आहे, काय बेगरू आहे, काय दिवाळखोरी आहे, काय जे असेल ते असलं काही आहे का की ज्याच्यामुळे मी त्रासलो आहे. तर अशा वेळेला जर मी दयामरणाची मागणी करत असेल तर ते पलायन आहे असं म्हणे. मग आत्महत्या झाली तर ते पलायन आहे. पलायन काही बरोबर नाही. माझंच मग विचारले म्हणून सांगतो, ते तुम्हाला सुटणार नाही आहे. जे काही इथे आलेलं आहे वाट्याला ते आपण जाऊन सुटणारा प्रश्न नाही, आपण राहून सोडवण्याचा प्रश्न आहे उलटा. जे काय वाट्याला आलं ज्याच्यामुळे मी त्रासलोय असं वाटतंय ते राहूनच सोडवण्याचा प्रश्न आहे. महाराज म्हणतात तसं प्रारब्ध भोगूनच संपायचं. प्रारब्धच आहे, कर्माचा परिणाम आहे. प्रारब्ध काय कुठून दुसरीकडून आलं नाही. मी खाल्लं, माझं पोट बिघडलं, इतका सरळ प्रारब्धाचा सिद्धांत आहे. बाकी काय आणखीन खोलात जायची गरज नाही. तर तेवढं जर असेल तर मग ते पलायन नाही, मग ते करू नये. मग त्या बाबतीत दया म्हणून काय मागणं योग्य नाही, देणं तर त्याच्यापेक्षा नाही असं वाटतं. आता तिकडे जसे काही ॲबनॉर्मल गोष्टी होत्या त्याच्या इथे ॲबनॉर्मल असू शकतील. मी पूर्ण जगलेलो आहे. पूर्ण म्हणजे किती तेवढं विचारू नका फक्त, कारण ते जरा खुलासेवार सांगता येणार नाही मला, म्हणून सांगतो. दुसरं माझ्यावर काही जबाबदारी नाही. मी जीवनाला कंटाळलो नाही, मी जीवनात तृप्त झालो आहे. तर फरक आहे. ह्याला मी थोडंसं ॲबनॉर्मल म्हणेन पण ते बरोबर आहे, तेव्हा ते आहे. तिसरं काय असेल तर मी जाण्याला इतरांचं बेसिक ऑब्जेक्शन नाही, पाठिंबा आहे. चांगल्या अर्थाने म्हणतोय मी सगळं हे सगळं जा नाही तर तुम्ही म्हणाले काय पाठिंबा म्हणजे काय, त्याला काय काय झाले नक्की, तर असं काही नाही आहे, पाठिंबा आहे. ठीक आहे. म्हणजे आता त्याच्या पुढचा पर्याय म्हणजे थोडक्यात म्हणजे मी समाधी मागतोय. समाधीची माझी पूर्ण तयारी आहे. तेव्हा दुर्दैव आता तिथे सुरू होतं, कारण आपले जे कायदे कानून झाले ते सगळे पौर्वात्य नाही, पाश्चिमात्य आहेत. ते उधार सणवार त्यांनी जसे घालून दिले तसे आपण फक्त अमेंडमेंट्स करतो. हा कायदा 1881, तो कायदा 1775, अशी आमची अवस्था आहे. ते 57 नंतरचे सगळे कायदे आहेत. आपण आज काढून बघा कुठल्या कायद्याचे नावा आता पुढं वर्ष कुठलं असतं ते, तर ह्याच्यावरनं आपण ओळखावं. तर त्यांना त्यांच्या संस्कृतीमध्ये, मी त्यांना असं काही पर्टिक्युलर म्हणत नाही, पण ज्याने कोणी कायदे केले असतील त्यांना म्हणा, किंवा जी माणसं त्या पद्धतीनंच फक्त विचार देहाचाच करू शकतात त्यांना असं म्हणतो. याचा विचार करणारे कोणी असतील तर फक्त देहापुरतं अस्तित्व मानणाऱ्यांना आत्महत्याच माहिती आहे आणि तो गुन्हा पण आहे, ते बरोबर. पण
योगमार्गानं प्राणांचा त्याग करता येतो हे त्यांना माहिती की मला माहिती नाही. दुसरी गोष्ट म्हणजे हे आता योगमार्गानं प्राणाचा त्यागाचा प्रश्न आला म्हणून उदाहरण सांगतो. लोखंडी महाराज आहेत, योगमार्गाने प्राणाचा त्याग केलेला आहे, जाणार आहे, ठरलेलं आहे. त्यानंतर काय करायचं ते सांगा. वरदानंद आहेत, आपल्याला माहितीच आहे, योगमार्गाने प्राणाचा त्याग केलेला आहे, सांगितलेलं आहे 3 दिवसांनी मी असं होईल, त्यानंतर असं असं करा, आपल्याला सगळी कल्पना आहेच. तर त्यामुळे अशी माणसं आहेत की नाही मला माहिती नाही त्यांच्याकडे, ज्यांनी हे कायदे केलेले आहेत, ज्यांनी याला आत्महत्या ठरवलेलं आहे. तर त्या बाबतीत तो प्राणत्याग हा फार वरच्या गोष्टी पातळीवरची गोष्ट आहे. तर तो योगमार्गातला विषय असू शकतो, तो ज्ञानेश्वर महाराजांसारखा संजीवन समाधीचा विषय असू शकतो. तसं असेल तर त्या गोष्टीच वेगळ्या आहेत. तर ते हात येतं का नाही जे कळणाऱ्यांचं ते माहिती नाही. आपल्याकडे आत्मार्पणाची स्वतंत्र परंपरा आहे, अगदी दधीचींपासून आपल्याला माहिती आहे. तर ती पण परंपरा आहे आणि तीही मोठी प्राचीन आहे. तेव्हा कायद्याच्या ह्या त्रुटीत, ह्या दयामरणाचा जो विषय आपण उपस्थित केलेला आहे त्यामध्ये या ज्या त्रुटी आहेत तर त्या मी त्रुटी समजतो. कारण इतक्या गोष्टी ह्या 4 त्यात येत नाही. निदान 4 तरी समोर ठेवल्या अजून आपण विचार करून शोधून काढू शकतो, कारण आपल्याला सर्वांसाठीचा हा प्रश्न समोर ठेवलेला आहे. तेव्हा एवढं नक्की की ह्यातला जो फरक आहे, पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे इतरांची इच्छा, आपली इच्छा, आपल्या इच्छेची कारणं, मग त्याच्यानंतरचं पूर्णत्व, आपल्या प्रवासाची पूर्णता, समाजाची तयारी, हे सगळे एक बाजू. आणि दुसऱ्या बाजूने ॲबनॉर्मल सर्कमस्टान्सेसमध्ये नैसर्गिक वगैरे सांगितलं. तसं एवढं सगळं यातले फरक कळण्या एवढी आपल्याकडे संस्कृती प्राचीन आहे. याला खूप मोठी परंपरा संस्कृती जी आहे प्राचीन आहे आणि ती हे जाणते. तेव्हा इथे आपल्याकडे पूर्वी आपल्याकडे एक विषय होऊन गेलेला आहे, त्याच्याविषयी काही लोकांना कल्पना होती. वैद्यकीय मृत्यूपत्रामध्ये हा उल्लेख करावा असं म्हटलेलं आहे. आपल्याकडे नसेल तर माझ्याकडे त्याची कॉपी ठेवलेली आहे, आपण बघायला हरकत नाही. ज्यांनी पाहिले आहे त्यांना 1-8 लोकांनी पाहिलं होता हा विषय. तर अशा तऱ्हेचे म्हणजे हे जे दयामरण सांगितलं त्याचीच अनैसर्गिक अवस्थेत मला तशी वेळ आल्यास, कारण मी तेव्हाची वेळ येईल त्यावेळेला मी काय सांगू शकणार, तेव्हा मला तशा अवस्थेत ठेवू नये अशा तऱ्हेचं वेल आहे ते एक प्रकारचं. तर त्याला वैद्यकीय मृत्यूपत्र म्हटलेलं आहे. तर त्याचा फॉर्मॅट आहे, त्याच्याविषयीची चर्चा आहे, त्याविषयीची दोन्ही बाजूची कायदेशीर आणि अन्य बाजूंची चर्चा केलेली टिप्पण आहे. आपल्याकडे जोशी साहेब येतात, त्यांनी ते केलं होतं तयार, त्याच्यावरती खूप होऊन एक छोटी मिटिंग होऊन ते झालेलं होतं. अनेकांना तो विषय माहिती असेल तर त्यांनी पाहावं. हा विषय सकाळने ओपन केलेला होता आणि त्यामध्ये हे सगळं येऊन गेलेलं आहे. तर त्याचे अधिक प्रॉस्कॉन्स काढून सगळे एक टिपण तयार केलेलं आहे. ते आपण कधीतरी आपल्या ज्यांनी कोणाला हे माहिती हवी असेल त्यांनी ते, किंवा आणि कोणाला जिज्ञासा असेल तर त्यांनी पाहिलं तरी चालेल, एवढं याबद्दल म्हणतो. आता प्रश्न राहिला दुसरा, देहदानाविषयी माझी कल्पना काय, म्हणणं काय. तर हाही इच्छेचा प्रश्न आहे, कारण देहदान म्हणतो आपण. दान म्हणजे देणाऱ्याची इच्छेचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रश्नच मुळात हा वैयक्तिक आहे. ज्याला दान करायचं त्याचा प्रश्न आहे की त्याला दान करायचं की नाही, हा त्यामुळे त्याचाच प्रश्न आहे. तरीसुद्धा हा प्रश्न कसा पाहावा असं आपण त्याच्याबद्दल चर्चा करू शकतो. माझा पहिला मूलभूत प्रश्न ह्याबद्दलचं म्हणणं असं आहे, मूलभूत म्हणणं असं आहे की जी वस्तू आपली आहे तिचं दान शक्य आहे असं माझं मूलभूत म्हणणं आहे. मी सगळ्या बाहेरच्या परिस्थितीचा आदर करून मी सांगतो. अगदी वैद्य कसा आदर करतो, ॲलोपॅथीचा सगळ्या पॅथींचा आदर करतो, माणसांचे त्याच्यावर संशोधनं वगैरे सगळ्याचा आदर करून सुद्धा मी असं म्हणतो की जी वस्तू आपली असते तिचंच दान शक्य आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे आपला देह आपला नाही, ती उधारीची वस्तू आहे. माझं प्रारब्ध पुरं करायला मला उधार दिलेली वस्तू आहे. ती निसर्गाने उधार दिली, आपण देवाने उधार दिली, कसं कोणी ते ठरवा, पण ती उधारीची आहे. उधारीची वस्तू दान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात. उधार वस्तू दान कशी, दुसऱ्याकडून मी पातेलं मागून आणले माझ्या कामाला, आठवड्यावर ठेवून घेतलं म्हणून काय नव्या दिवशी देऊन टाका दुसऱ्याला असं नाही करता येणार. म्हणजे जर या बाजूने बघायचं झालं तर परत प्रश्न मुळात आहे. अनेक वर्ष भाड्याने त्या घरात राहिलो, म्हणजे घर आपलंच झालं म्हणण्यासारखं आहे. नंतर मी आता ते विकीन म्हणण्यासारखं आहे. ते आपल्याला मामांचं माहिती असेल, मामा गोष्ट सांगायचे याच्या संबंधीच आहे ते. मामा सांगायचे, मामासाहेब हां ते रजिस्ट्रेशन करावे रजिस्ट्रारसमोर की असं घर हे कागदपत्र करायचं आहे वगैरे. तर त्यातलं प्रकार आहे, तर कागदपत्र करायचं आहे तर ते ह्यांच्या नावे द्यायचं आहे, व्यवहार आहे, रजिस्टर करायचं आहे. ठीक आहे, सांगा नाव काय, ते देणारे कोण, घेणारे कोण,
मग देणारे कोण, त्यांचे कागदपत्र. ते म्हणले ती हे वेगळं दिसते नाव तुमचं ह्याच्यावरचं, ते ह्याच्याच संदर्भात आहे, ते वेगळं नाव आहे. अहो हे देणारे तुम्ही म्हणताय हे नाव हे वेगळं दिसते, हे काय उतारा वेगळा आहे. हो उतारा वेगळाच होतो, माझं नाहीच घरते म्हणले. मला असं वाटतं की ते त्याला द्यावं आणि त्यांना द्यावं, म्हणजे तुमचं घर नाही ना, कागद तो वेगळं सांगतो ना, मालक वेगळा आहे. ते म्हणले बरं मालक वेगळा आहे, फक्त मला एक आपलं असं वाटतं की ह्यांना घर नाही तर त्यांना ते द्यावं, घर चांगलं आहे, रिकामं आहे, पडून आहे, असं सगळं घर आहे. पण मामांचं लक्षात ठेवावं असं म्हणले करता येईल का आपल्याला रजिस्टर. तर तसं. तर दुसरं हा पर्याय का निघाला ती आपल्याला माहिती आहे. ती ठीक आहे, काही पॅथीमध्ये चिकित्सा पद्धतीत फरक आहे, तर त्याच्यासाठी याची गरज पडली की ते प्रत्यक्ष काय डिसेक्शन करता यावं, काय ते करता यावं, याच्यासाठी हे पॅथी म्हणून मान्य आहे, त्याचे उपयोग म्हणून मान्य आहे. याबद्दल मतातही भेद असू शकतील, हेही खरं. पण जी पॅथी हे चिकित्सा करते ती मृत माणसाच्या चिकित्सेवर आधारलेली पॅथी आहे. आपलं आधुनिक किंवा आता सध्याचं नको, आपण पूर्वापार घेऊ. पूर्वापार वैद्यक आहे ते जिवंत माणसाची चिकित्सा करतात आणि ही मृत माणसाच्या चिकित्सा करतात, असं फरक आहे. आणि म्हणूनच रिझल्ट्समध्ये काही फरक आलेत आणि आता काही अडचणी निर्माण व्हायला लागल्यात. ते आता काय झाल्यात ते आपल्यासमोर आता एक एक येत आहेत आणि त्याचं कारण मुळात तिथे आहेत. तेव्हा आता आपण त्या ज्या मर्यादा आहेत त्याच्यावरच्या त्याही लक्षात घ्यावे. काय आहे, होल बॉडी, पूर्ण शरीर, होल बॉडी विथ इट्स लाईव्हलीनेस, ही आहे ना ती खरी अभ्यास वस्तू आहे. वैद्यकाची खरी अभ्यास वस्तू कोणती, तर पूर्ण शरीर, होल बॉडी विथ लाईव्हलीनेस. त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे त्याच्या सकट, कारण चैतन्याने सतत परिणाम घडत असतात शरीरामध्ये सर्वत्र, ते कुठलेही असू शकतात, ते सतत बदलू शकतात. तर हे जे आहे हे लक्षात घेऊन त्याची चिकित्सा, असं आयुर्वेद किंवा ह्या पद्धतीचं म्हणणं आहे. तेव्हा हे जे म्हणणं आहे हे लक्षात घेऊन एक अभ्यास वस्तू म्हणून त्याच्याकडे पाहावं. आणि डेड बॉडी इन पार्ट्स, नॉट एज ए होल, पार्ट्स, असं पण चिकित्सा होऊ शकते. तर ती एक चिकित्सा पद्धती आहे. तर त्याच्यासाठी या मृत शरीराचा उपयोग होऊ शकेल, त्याचं दान करावं असं आपण म्हणतो देहाचं, तर त्याच्यासाठी उपयोग होऊ शकेल. पण ते इन्फिरियर आणि इम्परफेक्ट राहील, कारण मुळामध्ये आपण तत्वचैतन्य नाहीच आहे त्याच्यामध्ये, फक्त त्याचा सांगाडा शिल्लक आहे, त्याचं आपण काय ते काम करतो आहोत. तर हे लक्षात ठेवून याच्याकडे बघावं. त्यामुळे तशा अभ्यास किंवा त्यावर आधारलेल्या ज्या पुढच्या सगळ्या निष्कर्ष आहेत त्याची वैयक्तिकरित्या मला आवश्यकता वाटत नाही, पटतही नाही. ज्यांना पटत असेल, वाटत असेल त्यांनी द्यावी, पण हे लक्षात ठेवून द्यावं की हे दुसऱ्यांच्या घराचं दानपत्र आपण केलेलं आहे, आवश्यक. आता खरं सांगायचं तर आपण मगाशी म्हटलं ही उधार वस्तू आहे, ही उधार वस्तू आहे, तर ज्याच्याकडून घेतली त्याला ती खरं परत करणं हे माझं कर्तव्य आहे खरं सांगायचं तर. आता मी ते पार पाडू शकत नाही त्या अवस्थेत, म्हणून मी विनंती करून जातो की तुम्ही हे पार पाडा, एवढंच फक्त फरक होऊ शकेल, बाकी काही फरक नाही. उधार वस्तू ज्याची त्याला. कोणाची उधार आहे, आपल्या दृष्टीनं दृश्यामध्ये तरी पंचमहाभूतांची उधार वस्तू आहे. आपल्यात तेच आहे, सगळी बेरीज वजाबाकी केली की लक्षात येतं की हे सगळं मिळून पंचमहाभूत आहे. तेव्हा ती पंचमहाभूतांना परत करणं हा नैसर्गिक न्याय किंवा औचित्य होईल असं मला वाटतं. आपली वस्तू एखाद्याने नेली असली, त्याने आपल्याला ती धुवून स्वच्छ करून परत दिली तर आपल्याला बरं वाटतं की वाईट वाटतं. त्याची त्यांनी परस्पर दुसऱ्याला देऊन टाकली मोडून तोडून तर काय होतं याचा विचार आपण केला तरी आपल्याला कळू शकेल की, म्हणजे माझं वैयक्तिक म्हणणं सांगण्यासाठी मी सांगतो एवढंच फक्त की हा नैसर्गिक न्याय आणि औचित्य आहे. तेव्हा आता या गोष्टीला पुन्हा आपण दान म्हणणार आहोत. काय म्हणावं ते मला काही कळत नाही, कारण हे आपल्या घरातल्या पुरतं आहे म्हणून मी बोलतो एवढं सगळं स्पष्ट. नाही तर अवघडच आहे. लोक म्हणते केवढ्या मुवमेंट चालल्या, बाहेर केवढे हे आहे, ते वातावरण कसं आहे, तुम्ही कुठल्या काळात आहे, तुम्ही काय सांगता, होऊ शकेल असं. तुम्ही म्हणतोय ते बरोबर आहे की नाही एवढा आपण विचार करायला हरकत नाही. तेव्हा ह्या उधार वस्तूला आपण जे देणार आहोत तिला आपण दान असं म्हणतोय. मग हलवायच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात ते कुठलं नाही, हेच किती तेव्हा हे तेच आहे. तेव्हा तेवढंच नाही आहे, ते निदान हलवायच्या घरावर नुसतं तुळशीपत्र तरी आहे, हे चांगलं रगड 50-60-70 वर्ष वापरून मग दान. ह्याच्यावरनं आपण म्हणजे ते काय आहे ते आणखी ते बळकावण्यासारखं आहे. त्यामुळं त्याच्यासाठी ते अग्नीकडे सोपवावं आणि पृथ्वीला परत करून टाकावं, ही आदर्श शास्त्रीय आणि व्यवहारदृष्ट्या सुद्धा
एक उत्तम पद्धत आहे, ती खरी योग्य होईल. आपण त्याच्यावर आपले आपले वैयक्तिक निर्णय घ्यावेत. फक्त मी दिशा आपल्यासमोर ठेवल्या एवढ्या विचारासाठी. असं आता चमत्कार आणि सिद्धी यामध्ये वेगळेपण कोणतं? 2 प्रश्न आहेत, दुसरा नंतर बघू वेळ आपल्यास. तर चमत्कृ आपल्याला काय फार अपरिचित विषय नाही आहे. तेव्हा हे जे चमत आहे त्याच्यातलं चमत म्हणजे त्याच्यामुळे प्रशंसा होईल, स्तुती होईल किंवा आश्चर्य वाटेल ते कृ म्हणजे करणे. अशा तऱ्हेच्या आश्चर्यकारक काही गोष्ट करणं म्हणजे चमत्कार. शब्दाचा अर्थ म्हणून काय आहे ते कळण्यासाठी म्हणून. तेव्हा आश्चर्य वाटतं अशा गोष्टी करणं म्हणजे चमत्कार. आश्चर्य वाटतं याचा अर्थ एवढाच आहे फक्त की कृतीची कारण परंपरा आपल्याला कळली. कदाचित दुसरा एखादा मनुष्य असू शकेल की त्याला ती कळलेली आहे, मग त्याच्या दृष्टीने तो चमत्कार नाही आहे. तेव्हा मुळातच हे लक्षात घ्यावं की चमत्कारामध्ये की आपल्याला कळत नाही म्हणजे त्याला कारण परंपरा नाही आहे असं मुळात माणूस नाही. कारण परंपरा अशी काय होणार नाही. त्यामुळं एवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. दुसरी गोष्ट अशी की हा जो चमत्कार आहे त्याची कारण परंपरा कळली की मग आपण त्याला चमत्कार म्हणतो का? म्हणत नाही. म्हणजे तो चमत्कार उरत नाही. विज्ञानाच्या बाबतीत अनेक गोष्टींनी अनेक चमत्कार उरलेले नाही त्याला. त्या भौतिक कृती आहेत, काही कारण त्याचं परिणाम एवढंच आहे. तेव्हा हे एक. आणि तिसरं चमत्कार वाटणं आपल्याला एखादी गोष्ट हा आपल्या अज्ञानाचा भाग आहे असं माझ्या दृष्टीने तरी मी असं म्हणतो. मी अज्ञानी आहे म्हणून मला तो चमत्कार वाटतो असं माझ्याबरोबर तुम्ही समजतो. माझ्याबरोबर तो अज्ञानी आहे म्हणून मला कळत एक ज्ञान असतं तर मला कारण कळलं असतं. कारण कळलं असतं चमत्कार उरला नसता हा असं समजत गेलं तरी चालेल आपल्यापासून. तेव्हा आता यात एक बाब राहते की ज्ञानाच्या ज्या मर्यादा आहेत त्या मात्र शिल्लक राहतात. कारण कळणं आणि त्यामुळे काही परिणाम सिद्ध होणं हा कार्यकारण भाव ही तर्काची प्रांत आहे. आणि तर्काच्या प्रांतात सगळं आपलं जग येत नाही. ते त्याच्या खाली जग खूप मोठे वस्तू आहे. परमेश्वर त्याच्या पलीकडची वस्तू आहे. त्यामुळे ती ह्यात मोडत नाही. मागे एकदा मी लकुंडे महाराजांचं एक चार्ट आपल्यासमोर फार वर्षापूर्वी एकदा सांगितलं आहे. कधीतरी एकदा आठवणीसाठी 10 वर्षापूर्वीची गोष्ट असेल त्यावेळेला ते का येत नाही याची त्यावेळेला लकुंडे महाराजांनी जे शास्त्रीय दृष्ट्या ते 1895चे BSc होते. गावांना कल्पना करा. त्या काळातले हे होते मुलगी अंमलदार होते. तर ह्याच्यावरनं कल्पना करा की ते पुरेसे शास्त्रीय होते तेवढे. तर त्यामुळे त्यांनी बरोबर ते सगळं दाखवून दिलेलं की हे का बसत नाही. त्यामुळे याच्या पलीकडे हा जो अनुभव आहे त्या बाबतीत तर्कापलीकडे घडतं. तर्कापलीकडे घडतं एवढं लक्षात ठेवू की तर्कापलीकडे काही घडवायचं नसतं एवढं मात्र आहे. घडवायचं काही नाही. म्हणून गुरुदेव काय म्हणत की चमत्कार घडतात, घडवायचे नसतात असं त्यांचं म्हणणं. तर ते लक्षात ठेवलं तर ह्याच्याकडे बघण्याचं एक आपल्याला दृष्टिकोन येऊ शकेल. दुसरा प्रश्न त्याचा सिद्धीशी संबंध आहे का असं त्यांचं म्हणणं आहे. सिद्धी काय आहे? सिद्धी मुळात एखाद्या गोष्टीची पूर्णता होणं याला आपण सिद्धी असं म्हणतो. सिद्धी आपण नाही का म्हणतो एखादं कार्यसिद्धी झाली, कार्यसिद्धी झाली, कार्य पूर्ण झालं, तडीलं केलं अशा अर्थाने सुद्धा हा शब्द आहे. इथे जो अभिप्रेत आहे तो ती जी काही कार्य करण्याची जी शक्ती निर्माण झाली तिला सिद्धी म्हणतात. काही कार्य विशिष्ट कार्य तडीला नेण्याची किंवा परिणाम घडवून आणण्याची जी शक्ती त्या अर्थाने कार्यसिद्धी म्हणतात. इथे जी सिद्धी आहे ती महाराजांच्या दृष्टीनं म्हणजे जी आपल्याला अभिप्रेत असावी असं मला वाटतं चमत्काराशी जवळची वाटत असल्यामुळं ती महाराज म्हणतात तशी वाटेतली स्टेशन आहेत. साधन जर करत जात असेल तर वाटेत जसं एखादं स्टेशन लागलं तसं ते लागतं. यापेक्षा वाटेतलं स्टेशन ही थांबायची जागा नसते हे आपल्याला माहिती. वाटेतलं स्टेशन बघायचं आणि पुढे जायचं. ते सुद्धा तुमचे डोळे उघडे असले तर दिसतं, नसेल तर दिसत पण नाही. ते लागून जातं त्याच्या पुढं कधी गाडी निघून गेलेली असते. आपलं नजर त्या ध्येयावर असते आणि गाडी वेगाने निघून जात असते. बस इतका तो सरळ खरा विषय आहे. त्यामुळे सिद्धीकडे ती मागे पडली पाहिजे हे त्याचं खरं उत्तर आहे. तर त्यामुळे पुढे गेलं आपण जर पुढे जात राहिलं तर वाटेत लागणारं स्टेशन किंवा गाव जसं मागे पडावं तसं सिद्धी मागे पडते. आणि तिचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. गेला काही महत्त्व नाही आहे. ती चमत्कार घडवून आणू शकेल काय यासाठी तिची एक मोठं आकर्षण असतं. एखाद्याची सिद्धी मिळाली आणि काय माणसाला काय आहे माणसाच्या स्वभावामध्ये मुळात ह्या म्हणजे आता वाचा सिद्धी किती
अष्टव सिद्धी दासी संकट ते आहेच किती. आता आपली प्रार्थना होतीलच आरती वगैरे त्यामुळे म्हणतो आपण त्या 8 आहेत, अमुक आहे तमुक आहे, तसं माझ्या सिद्धी आहे, हेही बरोबर आहे. अशा अनेक सिद्धी आहेत. त्या घडवून आणतात का? तसं नाही ते घडवून आणत. ते जे घडणार आहे ते उच्चारलं जातं, ते नंतर घडतं. त्यामुळे असं वाटतं की हे आधी सांगितलं होतं तसं घडलं. त्या अर्थाने आपण वाचासिद्धीकडे पाहतो. वास्तविक जे खरं आहे ते आधीच बोललं जातं, ते खरं ठरतं. पुढे ठरतं याचं कारण महाराज म्हणले कोणाचंही खरं ठरेल. म्हणजे महाराज अगदी खाली आणून ठेवला तो विषय. फक्त आयुष्यभर खऱ्याशिवाय दुसरं काही बोललं नाही पाहिजे, म्हणजे जे बोलेल ते खरं होतं. आता ही सिद्धी झाली कशी आहे, ही सिद्धी आहे खरी, पण आता हे किती नाही काम आपलं तर आहे या बटावर त्या बटावर सारखं चालू राहणार. लहान मुलं करतात नाही तसं जर चालू राहणार तर हे कसं होणार. तेव्हा असू दे, हे सिद्धीची गंमत आहे, एवढीच आहे, याच्यापेक्षा काय नाही. तेव्हा सिद्धीच्या साह्यानं चमत्कार याची समजूत आढळते. पण आणि सिद्धी आहे तिथेही सिद्धी आहे एक लक्षात घेऊ आपण. जर सिद्धीच्या साह्याने चमत्कार होत असेल तर सिद्धी हे कारण झालंच, म्हणजे आपल्याला कारण परंपरा सापडली, चमत्कार उरला नाही, ते सिद्धीचा भाग झाला असंही समजू. पण शक्तीशिवाय कृती होत नाही एवढी गोष्ट काहीतरी शक्ती त्याच्या मागे आहे, आपल्या विज्ञानाच्या दृष्टीने सुद्धा आहे. ती उलगडत नाही म्हणून चमत्कार वाटतं. आता याचा आपल्याला विचार का पडतो तर मगाशी जे म्हटलं ते खरं कारण आहे की आपल्याला निसर्गतः अद्भुत गोष्टींचं आकर्षण आहे. एक सुप्त आकर्षण मनामध्ये आहे की काही अचानक हे काय तरंगायला वगैरे लागेल काय, असं काहीतरी असं काहीतरी वाटतं. त्याचं किती आकर्षण वाटतं म्हणजे काय नाही, पुस्तक समजा आकाशात तरंगलं काय फरक पडणार आहे, मला अडचणच निर्माण होईल, मला वाचता नाही येणार ना, असं काय करतात. इतकं साधायचं खरं म्हणजे काय गरजच नाही आपल्याला. अशा गोष्टी आहेत ह्या चमत्कार म्हणून मानले जातात ना, त्या खरोखर एक काहीतरी वेगळं घडतं म्हणून आपल्याला त्याचं आकर्षण वाटतं. ते माणसाला अद्भुताचं आकर्षण जे आहे त्यापुढे चमत्काराने या विषयाचा मनुष्य विचार करतो. आज प्रश्न त्यातूनच उद्भवला, आपण अजिबात नाही लक्ष दिलं तरी चालेल. काय होतं आणि दुसरी गोष्ट चमत्कारामध्ये आहे, हे जे मानवी मन म्हणून काय विचार करतं त्यातला एक विचार सांगितला, दुसरा विचार सांगतो. एक अद्भुताचं आकर्षण आणि दुसरी गोष्ट काय आहे की विनाकष्ट परिणाम हवे असतात. एक मनाला मोठी आहे, आपल्याला काय बिनकष्टाचा पैसा हवा असतो, त्यातला प्रकार येतो. तर विनाकष्ट ते हवं असतं, त्यामुळे ते काहीच इथे काही झालेलं दिसत नाही. एकदम हे असं कसं काय झालं असं वाटतं. तसं काहीतरी चमत्कार घडावा आणि जिथे कुठे घडत असेल तिथे हे लोंढे सगळे काय त्याचं काय योग्य आणि शेवटी काय नाही म्हणून त्यातूनच शेवटी उपवाबाची निर्माण होते आणि मग त्याला बळी पडायला होतं आणि मग आपणच ओरडतो की असंच माझी फसवणूक झाली. गेला कशाला, सरळ मार्गाला नाम आहे, हे आहे आपलं, सरळ आपलं देवाचं नाव घेत बसावं शांतपणे, काय भजन करायचं करावं. पण हे असलं काहीतरी कोणतरी काय ते आपल्याला काय उलगडलेलं नसतं आणि मग आपण मागं लागतो आणि त्याच्या मागं अद्भुताचं आणि बिनकष्टाचं काहीतरी व्हावं असं वाटत असतं. हे आपणच ओळखावं आणि असल्याच्यात आपण पूर्ण एक कष्टाने मिळेल तर कष्टाचं मिळणंच खरं समजावं. तेव्हा आपण या वाट्याला जाऊन हे चांगलं. दुसरं त्यांचं म्हणणं आहे की कर्तव्य, भावना आणि व्यवहार यांची सांगड कशी घालावी. बरोबर आहे, 3 महत्त्वाचे मुद्दे आहेत, कर्तव्य, भावना आणि व्यवहार. तेव्हा याच्यावर काही सविस्तर उत्तर द्यायची गरज नाही, आपण आपापल्या परीने हे सगळं करत असाल. कर्तव्य नेहमी ओळखायचा विषय, भावना जरूर तेवढी मदत घ्यायचा विषय आणि उरलेली नियंत्रणात ठेवायचा विषय. बरोबर, कर्तव्य ओळखायचा विषय आहे, भावना नियंत्रित करायचा विषय आहे आणि व्यवहार हा इतरांचं भान ठेवून कृती करण्याचा विषय आहे. त्याचे 3 माझ्या दृष्टीनं भाग सरळ आहेत की कर्तव्य हे ओळखणं, भावना नियमित किंवा नियंत्रित करणं, गरज लागते त्याची. भावना ही इंधन आहे एक प्रकारचं, तर ते लागतं. त्या भावापोटी मनुष्य करतो ते, त्यामुळे त्या अर्थाने ती आहे. आणि व्यवहार ही प्रत्यक्ष कृती आहे, पण ती कशी आहे की इतरांचं भान ठेवून केलेल्या कृतीला व्यवहार, तर त्या अर्थाने भान ठेवून करण्याचं आहे. बरं, एक छोटं उदाहरण घेतो आणि पुढे जातो, म्हणजे थांबतो इथे. तर समजा मुलगा आहे आपला, मुलगी आहे, कोण घरात लहान आहे, तर त्याचं काही चुकलं आहे समजा, अशी कल्पना करू. आता कर्तव्य, भावना आणि व्यवहार काय लावून होईल, हे सगळ्या त्याला लावलं तर काय होईल. कर्तव्य हे किती कृती चुकीची आहे हे सांगणं माझं काम आहे, हे कर्तव्य. हे ओळखणं, हे काय ते चुकलेलं आहे ते सांगणं हे माझं कर्तव्य आहे. न सांगेन तर ते मुलांनी ते कान चावला त्यातला प्रकार होईल. त्यामुळे ते माझ्या दृष्टीनं ते बरोबर आहे, कर्तव्य ओळखलं पाहिजे, बरोबर, ओळखण्याचा विषय म्हणून म्हटलं तसं. दुसरं भावना काय आहे याच्यात, तर ते चुकीच्या गोष्टीमुळे इकडं राग आलेला असतो मनात, ही भाव आहे त्याच्यामध्ये, राग आहे. तर म्हणून म्हटलं त्याला की
तो नियंत्रित करण्याचा विषय आहे, भावना नियंत्रित करण्याचा विषय आहे. आता व्यवहार म्हटलं तसं व्यवहारात काय होतं तर ह्याचा व्यवहार इतरांचं भान ठेवून करावा असा आहे. आता मुलाची चूक सांगायची आहे, 4 माणसं बसलेली आहेत, तिथं सुरुवात करावी लागेल असं इतरांचं भान ठेवून सांगावं, म्हणून आपल्या भाषेमध्ये केबिनमध्ये बोलवून सांगावं. तुम्ही बघा, एखादी गोष्ट 4 चौकात सांगितली म्हणजे कसं वाटतं, गोष्ट तीच, पण नंतर तो विषय जाऊ दिला, काय झालं ते झालेलं आहे आता, कारण आता ते झालेलं आहे, बाण निसटून गेलेलं आहे. आपण नंतर केबिनमध्ये बोलावलं आणि ते वाटतं सांगितलं असं असं तुम्ही याच्यावर हे केलं असं ते बरं झालं असतं, हे असं असं चुकलेलं आहे, तर किती फरक पडेल. म्हणजे आपल्याला परिणामांची काळजी असेल तर सांगड कशी घालायची त्याचं हे आपल्यासमोर फक्त एक छोटंसं उदाहरण ठेवा. श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांनी त्रयोदशाक्षरी राममंत्र निवडण्याचं कारण काय असू शकेल? स्पष्टच आहे खरं, म्हणजे काय यात काय विचारण्याचं नाही. खरं म्हणजे आता विचारण्याचं काय असू शकतं, ते फक्त गुरु आज्ञा पालन जाणतात, त्यामुळे त्यांनी निवडण्याचा प्रश्नच उद्भवला. त्यांना गुरुनी नाममंत्र सांगितलं म्हणून तुम्ही घेतलं, माझं नाम गुरुनी सांगितलं म्हणून घेतलं. यापेक्षा खरं कारण उत्तम शिष्याला असतच नाही. गुरुनी सांगितलेलं आहे म्हणून मी ते केलेलं आहे, बाकी मला माहिती आहे काही जबाबदारी येते त्यांच्याकडे आहे, त्यांना त्याची दिशा काय ती माहिती, त्याप्रमाणे ते जाईल पुढे, तर ते जाईल, ते माझ्या कल्याणाचं जाईल. ही भावना निष्ठा पूर्ण असल्यामुळं ते गुरु आज्ञेमुळे घेतलेलं आहे आणि आयुष्यभर ते जपलं आणि रामारूप होऊन गेले असं. आता एखादा प्रश्न येईल हा फार तर, देवावर दृढ श्रद्धा ठेवून सतत सत्कर्म करीत राहावं असंच सर्व संत सांगतात, पण इतर सत्कर्म ओढवून घेतल्यामुळं नाम स्थिरावत नाही असं म्हणलेलं आहे. तर मग ती ओढवून घेतलेली सत्कर्म कोणती, ती कशी ओळखावी त्यांना आहेत वगैरे. आता इथे खरं सांगायचं तर पथ्य पाळून नामाचं, महाराजांनी सुद्धा ते पथ्य पाळा म्हणलेलंच आहे, तर नामाचं पथ्य पाळून नाम घेण्या एवढं खात्रीचं सोपं मुख्य सत्कर्म नाही, अशा अर्थानं इतर शब्द आलेले आहे. इतर सत्कर्म कोणते, नाम कोणतं, नाम सत्कर्म नाही आहे का, ते हायस्ट ऑर्डरचं का म्हटलं, सर्वात श्रेष्ठ का म्हटलं, तर त्याच्या एवढं खात्रीचं, त्याच्या एवढं सोपं आणि त्याच्या एवढं मुख्य सत्कर्म नाही, अशा अर्थाने हे म्हटलं मुळात. आता त्याच्या व्यतिरिक्त सत्कर्म नाही आहेत का, तर ते आहेत आणि त्याचाच प्रश्न आहे त्यांचा. तर ती जी इतर शब्द वापरला आहे तो इतर त्या अर्थाने आहे की इतर दान आहे, दानाचे प्रकार इतके झाले पुढे, सेवा आहे, काय उपकार आहे, यात्रा आहे, समाज संस्था आहेत, कांची कार्य आहेत, अमकं आहे तमकं आहे. आता ह्यात ओढवून घेण्याचा प्रश्न आहे, ओढवून घेतली जातात, मनुष्य बेसावत असतो आणि त्यामुळे ओढवली जातात. का नाम जितकं सहज आहे, जितकं खात्रीचं आहे, जितकं माझ्याजवळ आणि सोपं आहे, तितकी ह्यातली कर्म नाही आहेत कुठली. अगदी कल्पना करू की अन्नदान आहे, तर त्याचेसुद्धा 2 प्रकार आहेत, ओढवून घेतलेलं वेगळं आणि आपण गावभर चौकशी केली, कोणी जेवायचं राहिलं का, कोणी जेवायचं राहिलं का, आमच्याकडे अन्नदान, हे ओढवून घेतलेलं सत्कर्म आहे. आता मी जशी जेवायची वेळ झालेली आहे, कोणीतरी आलेलं आहे, या आहे, तुमचं जे केलेलं आहे ते त्याला देणं उलटं, हे खरं आहे. म्हणजे मी जीव नये असं असं म्हटलं नाही, तर तुम्ही म्हणाला आम्हाला तेव्हा उपाशी, बरोबर, तसं त्या अर्थाने मला म्हणायचं नाही, पण प्रथम मी उपाशी राहायला तयार आहे आणि आधी त्याला वाढायला तयार आहे. अशा वेळेला जे ओढ होतं ते ओढून घेतलेलं नाही, कारण तुमच्या जेवणाच्या वेळेला बरोबर महाराजांनी माणूस पाठवलेला आहे, म्हणून आपले गुरु असतील त्यांनी पाठवलेले आहे, ते हजर झालेले आहेत, येऊन ते बसणार आणि ते हजर झाले, तर या बाबा हा स्वयंपाक आज हे तुमच्यासाठीच आहे, अशी भावना होईल का आपल्याला, मनापासून असं वाटेल का वा छान बरं हे जेवायला आले हे चालेल, असं वाटलं का, तर ते जर वाटलं असेल तर अंदाज झालं आणि ते ओढून घेतलेलं नाही, ते इतर सत्कर्म नाही. आता हेच नावासारखंच आहे, ते अगदी घरात बसून झालेलं आहे, त्यामुळे आता ते आपल्या दृष्टीने असं ओढून घेतलेलं वगैरे काही नाही. ते ओढून का घेऊ नये असं का म्हणलं इथे, इतर अशी सत्कर्म माया जाऊन अमुक करू तमुक करू, ते का करू नये, तर त्यांना गरजू तुमच्या दारी जे आपल्याला करायचं आहे ते पाठवण्यासाठी आपल्या दारात पाठवण्याची त्यांची यंत्रणा आहेच आहे, त्यामुळे आपल्याला त्या यंत्रणेची काळजी करायचं कारण नाही, हा एक भाग. दुसरी गोष्ट की मग ते नाम स्थिरावत नाही हे जे म्हटलंय ना, ते हे असं जर ओढवून घेतलं असतं तर आपल्याला बाहेर जावं लागतं, मग आपलं नाम कसं नामाला वेळ मिळेल आणि ते कसं स्थिरावेल, ते स्थिरावायला वेळही राहणार नाही, चित्तवृत्ती राहणार नाही, बाहेर गेलं की माझी चित्तवृत्ती त्याच्याबरोबर बाहेर जाईल, ती मला सांभाळता येईल याची खात्री नाही, म्हणून ते स्थिरावत नाही, ते नामाच्या आड ते यायला लागतं असं होतं. म्हणून काय जे करायचं आहे दान
ते अत्यंत निरपेक्षपणे प्रेमाने आणि अगदी घरी बसून करता येण्यासारखं खरं सांगायचं तर होत असतं. आपण संधी पाहावी की ते चालून येतं, कुणी गरजू येतं, काही येतं. तेव्हा आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर नामाच्या घरातून बाहेर न जाता सश्रद्धपणे आपल्या वाट्याला आलेली सत्कर्म जी असतात ती करीत राहणं हे खरं पूरक काम आहे. ते मोडून घेतलेलं ठरत नाही. तसं आपल्याला संधी येईल ते कोणाचंही करण्याचं येईल. अगदी मुलाचं निरपेक्षपणे जर केलेलं असेल, मुलीचं निरपेक्षपणे केलेलं असेल, कोणी सांभाळायला घरामध्ये आपल्याकडे असतं पाहुणा नातेवाईक कोणी काय आलेलं आहे तर त्याचं केलेलं असेल तरीसुद्धा ते सत्कर्मातच आहे. का ओढून घेतलेलं नाही आहे, घरातच आहे, तरीसुद्धा सत्कर्म होईल. पण अपेक्षा नाही, नातं म्हणून उद्या अपेक्षाच आहे पुढे असतं ना तर ते नाही. हे जर असेल तर अशी सत्कर्म पूरक असतात. तेव्हा त्यामुळं काय काही जे घोटाळे समजून घेण्यामध्ये पुराणाचं दान आहे. आता मी अन्नदानाचं सांगितलं, पैशाचं दान आहे. मुख्य दान आहे पैशाचं, देणगीची पावती फाडतो. त्याला असं वाटतं की मोकळा झाला चालेल, काय ते देणं कोणाचं असेल ते त्यांचं ते फेडलं असं आपल्याला वाटतं. ते त्यांना अभिप्रेत आहे की मला माहिती नाही नक्की. ज्यांना आपण ही पावती फाडतो त्यांना पावती फाडणं अपेक्षित आहे की काही मनातला आणखीन काही मी राग दूर करावा, माझा अहंकार दूर करावा हे अपेक्षित आहे. कुणाला माहिती नक्की. तेव्हा ते शोधावं त्याच्यातलं काय त्यांना अभिप्रेत असेल ते करावं. मग हे सगळं आपण पैशाच्या भाषेत करायला जातो तर ते बुडून घेतलेलं ठरतं आणि कनिष्ठही ठरतं आणि उपयोगाला पडेल असं नाही. तेव्हा पोट भरण्यासाठी आपल्याला नोकरी करावी लागते, बरोबर. अन्न मिळून कर्तव्य करून नाम घेता यावं म्हणून नोकरी करणं योग्य आहे, म्हणून पैसा मिळवणं योग्य आहे. पण खरी तेवढीच जरूर आहे. आता जे मला मिळालेलं आहे त्यातलं मी दान करणार आहे, तर दानासाठी पैसा हवा आहे अशा नावासाठी सुद्धा रात्रंदिवस माणसं नोकऱ्या करत असतात. हां, ते आता उडवून घेतलेलं आहे. ते तुमचं नाम स्थिरावायला कुठलं घ्यायलाच वेळ ठेवत नाही. तर आलं की पडून जातो मनुष्य, थोडा त्यालाच घडू लागते. तो नाम नाही काय आठवण केली महाराजांनी तरी खूप झालं नावाची. तर असलं काही करू नये. तर हे करता करता उद्योग असा वाढत जातो आणि मग हे ओढून घेतलेल्या गोष्टी होतात. आणि आपण म्हणतो अशा समजुतीत राहतो की मी हे दान करणार आहे, मला जे मिळते ज्यादा ते मला दान करायचं, त्याच्यासाठी मी ते करतोय. ही आपला भ्रम आहे. आपल्याला खरं एवढी गरजच नाही मुळावर. माझ्यातला घास काढून द्यायचा आहे तर दान आहे खरं. म्हणजे खरं दान ते की मी थोडी तरी मला झळ लागली ते दान झालं. मला झळ न लागता जे परस्पर चालू आहे तर तसं जर मला करायचं असेल तर नाही केलं तरी सुद्धा चालेल. का ते तिकडचे तिकडे जाईल की त्यांच्याकडे, तुम्ही कशाला मध्यस्थ पाहिजे नाही का, ते माझ्याकडे येऊन त्यांच्याकडे कशाला जायला पाहिजे, ते तिकडून तिकडे जाईल ना. पण हे कर्म करता करता लक्षात राहत नाही. म्हणून महाराजांनी सांगितलं इतर सत्कर्म उडवून घेतल्यामुळं नाम स्थिरावत नाही. तर आपलं नाम स्थिर का होत नाही याचे उत्तर ह्याच्यात आहे. ते आपण इतर ओढून घ्यायचे काही गोष्टी करायला जाऊ नये, ते ओढून घेतल्याचे असं होतं. आता हा एक ह्याच्यात बरेच प्रश्न आहेत, त्यामुळे हा पुढचा प्रश्न आता मला शेवटचा आहे, तर झाली वेळ थांब. हरिचिंतनाची त्यातला त्यांच्या 4 प्रश्नातलं एक घेतो म्हणजे त्यांना एक समाधान होईल कोणाचं असेल त्यांना. हरिचिंतनाची सुवर्ण संधी दौडून मन दाही देशांना का भटकतं. आपलं भटकतं, मला त्याबद्दल काय म्हणायचं नाही. तुकोबाने म्हणलं ना काय करू म्हणा अनावर, मोठमोठ्या माणसाला यातून जावं लागलेलं आहे. तसं काय वाटायचं कारण नाही. म्हणतं भरकटत राहणं ज्याचा स्वभाव आहे त्याने ते केलं तर त्यात चुकेल कसं. एखादा मनुष्य बडबड आहे, आता मी तासभर झाला काय बडबडतो तर कसं नाही बडलं तरच आपल्याला शंका येईल की काय झालं बाबा असं. तसं मनाचं आहे, त्याचं जागीच बसलं तरच शंका येईल उलटी. जागेवर कसं काय बसले, जपाला बसले मन पण बसले असं होत नाही. त्यामुळे ते त्याचा स्वभाव आहे तिकडे ते बरकडत राहणारच. आता ते हरिचिंतनाची सुवर्ण संधी दौडून हे जे काय आहे ना इथं बडबडायचं काय होतं. ते हरिचिंतनाची सुवर्ण संधी आहे हे सगळं खरं आहे, पण हे नुसतं बौद्धिक आकलन असतं, हे पटलेलं असतं, आचरणाचा भाग नसतो. आकलन आणि आचरण याच्यामध्ये फरक आहे. ते आकलन खूप लोकांचं वाढलेलं असतं, आचरणाचा भाग नसतो. ते आकलन ते आचरण याच्यामधलं अंतर कमी करणं हीच साधन आहे. तर तीच आपल्याला करायची गरज आहे. तेवढी आपण जर करू शकलो तर हा प्रश्न येणार नाही. हा कलनमध्ये सुद्धा ते कलन आहेच. कलन म्हणजे मुळात मोजणे, तो धातूच येतो. त्या नुसत्या शब्दांचा हिशेब होतो, त्याला आपण आकलन समजतो. किती ही गोष्ट विचारली ही महत्त्वाची आहे खरं म्हणजे. आणि दुसरे आचरणामध्ये चरण आहेत तर ते नाहीचे त्याच्यात कुठे आहे. तर चालायचे प्रत्यक्ष वाट चालली पाहिजे त्यात जी शिकली ती, तर ती वाट चालायची माझी तयारी नाही. म्हणून हा फरक आहे. मार्ग चालणं, पावलं चालणं, तर ती मग सवय होते.
चांगल्या गोष्टींची सुद्धा सवय असते. व्यसनी माणसाला वाईट गोष्टीची सवय नसते का, त्याला सुद्धा हे सगळं हरिचिंतन वगैरे सगळं कळते. पण त्याची वेळ झाली की त्याची पावलं वळतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला की मनाला जी सवय लागेल ते करायला तयार आहे. मग आता त्याला सवय ही लागली तर हे सुद्धा ते करायला तयार होईल. त्याची वेळ झाली की ते बरोबर जपाला बसणार. कारण त्याला तेच ठाईची आपल्याला माहितीच आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आपण अभ्यास दिला आहे. त्यामुळं ते त्या गोडी सोके हे जे म्हणलेलं आहे ते त्याला एकदा त्याची गोडी लागेपर्यंत आपलं काम आहे ते आपण केलं नाही म्हणून ते दाई दिशांना भटकतं. ते करावं, केलं की ते होईल. तेव्हा सन्मार्ग हा सवयीचा होणं ही साधन आहे ना. सन्मार्ग सवयीचा नाही, कारण इंद्रिय बहिर्मुख आहेत आणि त्यांना म्हणजे ते उताराकडे पाणी जावं तसं इंद्रियांचं काम आहे. ते बहिर्मुख आहे, त्यांना तो त्यांचा सहज स्वभाव आहे. ते चटकन तिकडे जाणार, पाणी जसं उतारायला जावं तशी ती जाणार. ते हरिचिंतन हे अंतर्मुखतेचं काम आहे, मुळातच चिंतनही त्यातच आहे. तेव्हा हिताचं काम आहे. त्यामुळे ते इंद्रियांचे प्रतिकूल आहे म्हणून ते त्यांना कठीण पडतं. म्हणून त्यापेक्षा ती बाहेर जाणं पसंत करतात. म्हणून तसं होतं. तसं काही का होतं एवढं जर लक्षात आलं तर शक्य होईल. बाकीचे त्यांचे प्रश्न आता कधी पुढे मला संधी मिळेल तेव्हा, आणि ज्यांचे राहिले आहे तर त्यांची क्षमा मागतो आणि पुढच्या वेळेला बघून